हॅलो, कालच झाली आहे संगीत आणि आज आहे हळद आणि सकाळी सकाळी हळद फोडण्याचा कार्यक्रम चालू होता आणि ह्या सगळ्या बायका जोपर्यंत हळद फोडताय तोपर्यंत आम्ही चाललो होतो गावातल्या देवांचं दर्शन घेण्यासाठी. कारण नवरदेवाला हळदीच्या दिवशी सगळ्या गावातल्या देवांचं दर्शन वगैरे घ्यायचं असतं. सो दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. पहिले खंडोबाला गेलो, तिथे नारळ वगैरे फोडलं, दर्शन घेतलं आणि समोरच रेणुका मातेचं मंदिर आहे, त्यांची पण ओटी वगैरे भरली, दर्शन घेतलं. आणि तेजसला म्हणजे हे थोडं लांब असल्यामुळे परत संध्याकाळी यायला नाही भेटणार, त्यामुळे संध्याकाळी आम्ही फक्त गावातल्या देवाचं दर्शन घेणार आणि हे जे लांबचे थोडेसे देव आहेत त्यांचं पण दर्शन घेणं जरुरी असतं, त्यामुळे त्यांचं दर्शन घ्यायला आम्ही सकाळी गेलो होतो. सो गावात एक देवी आहे, देवीचं दर्शन घेतलं, तिला ओटी वगैरे भरली आणि तेजसने पण छान दर्शन घेतलं नवरदेवासोबत. आम्ही तिघी चौघी जणी गेलो होतो. हे सगळं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही बुवाजी बाबाच्या मंदिरात पण गेलो, तिथे पण छान दर्शन घेतलं आणि नवरदेव किती जास्त खुश आहे. संध्याकाळी गावदेव मिरवणूक आहे, सो त्याचा पण एक सिनेमॅटिक व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, सो तो जाऊन नक्की चेकआउट करा. इथे छान दर्शन वगैरे झाल्यानंतर घरी गेलो, छानशी तयारी केली आणि सोनल आणि चिंगाताईसोबत छानसे असे एक सेल्फी व्हिडिओ घेतला. गावदेवन मिरवणूक चालू झाली होती आणि त्याची एंट्री बघा, DJ वगैरे आला होता आणि आमचं जे जुनं घर आहे प्रॉपर त्या घरी गेलो होतो. मग तिथे ज्यूस वगैरे घेतला, तिथे पण आम्ही सगळ्यांनी छान डान्स असा केला. DJ होता, सगळ्या गावातली छान मिरवणूक होती, सो आम्ही सगळ्यांनीच खूप छान जास्त एन्जॉय केलं. आणि हे सगळं आमचं होतच होतं तोपर्यंत हल्दीची पण तयारी होणार होती, कारण बराचसा लेट झाला होता आणि 2-2 DJ होते. बघा सगळं गाव किती छान जास्त एन्जॉय करते आणि आम्ही 5 जणींनी छान असा लुक केला होता. सो आम्ही सगळ्या कशा दिसतोय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. साश्वीचा आणि साश्वीच्या पप्पांचा डान्स बघा, त्या दोघांनी डीजेचे सगळे पैसे वसूल केले. दोघांनी भरपूर असा डान्स केला होता, म्हणजे मामाची हळद साश्वीला गाजवायची होती आणि तिने भरपूर सारा डान्स केला. आता डान्स केला तर तिने नंतर पण हळद वगैरे लागल्यानंतर पण भरपूर नाचली होती. दत्ता भाऊनी तर तिला डोक्यावरती घेऊन वगैरे सगळं नाचत होता. आणि हे सगळं झालं आणि तेजस आणि कार्तिकने भरपूर फटाके वगैरे आणले होते, ते स्प्रे आणले होते, ते सगळे असे मस्त उडवले. भरपूर वेळ गावात मिरवणूक चालली होती. आम्ही सगळ्यांनी भरपूर डान्स केला होता. एवढं थकून सुद्धा आम्हाला घरी जाऊन अजून हळदीची तयारी करायची होती आणि फटाके बघा किती मोठे लावलेत. सो नवरदेवाची गाडीवरती किती छान लिहिलंय. आता आम्ही निघालो घरी जाऊन आम्हाला हळद लावायची आहे. सो तेजसची पहिली आंघोळ होणार होती आणि आम्ही सगळ्या 5 जणींनी छान फोटो काढले आणि हळद नाचवायची असते, सो हळदीला पण भरपूर असे नाचलो आणि याचा सिनेमॅटिक व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे, सो जाऊन बघा.